नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 23 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा, काव्या हे पुस्तक वाचत बसलेली असते आणि तेवढ्यातच रम्या आणि वसुंधरा आतमध्ये येतात. रम्याला काहीतरी लागलेलं असतं म्हणून आई ग बाई ग असं करून ती ओरडत असते आणि त्यावेळेस बघा वसुंधरा म्हणते की काय अगं रम्या, तू ना सारखी कुठे ना कुठेतरी धडपडत असते. असं म्हणून ती म्हणते की तुला सारख्या का ठेचा लागतायत ग. असं म्हटल्यावर बघा लगेचच इथे काव्या म्हणते की दुखते का ग खूप. आयुष्यात आणि जेवणात ठेचा हा खूप महत्त्वाचा असतो बाई. असं म्हटल्यानंतर बघा रम्या तिच्यावर रागानं काहीतरी बोलणार जाणार, तेवढ्यातच बघा इथे वसुंधरा म्हणते की रम्या शांत हो, तिच्याकडे नको लक्ष देऊ तू. काही लोकांना सवयच असते दुसऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाक खुपसायची. त्यावेळेस बघा इथे काव्या म्हणते आणि काही लोकांना अशी सवय असते की कोणी चाललं की त्यांना मध्ये पाय घालून तोंडावर पाडायची. हो ना ग रम्या, मी काही खोटं बोलत नाही ना. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की आई तिला शांत बसायला सांग ग. असं म्हटल्यावर काव्या म्हणते की नाही बसणार, नाही बसणार. काय करशील सांग बरं, मला पकडशील, चल आपण पकडम पकडाई खेळूया. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की नाही नाही, तुला पकडायलाच येणार नाही, जाऊ दे आपण काय करूया, लंगडत पकडाई खेळूया, तू मला लंगडत लंगडत पकडायला ये. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते की नाही ग, मी नाही लागणार तुझ्या हाती. आता रम्या म्हणते खूप बोलायचं सुचतंय का. असं म्हटल्यावर इथे काव्या म्हणते की हो सुचतंय ना, म्हणजे तुझ्या संगतीत राहून सर्व काही मला बोलायचं सुचतंय. तुला कसं सुचत होतं सर्व गोष्टी, तसंच मलाही तुझ्या संगतीत सर्व काही बोलायचं सुचत आहे. तुझ्याच तर बरोबर राहिली आहे ना मी, तुझ्यावर विश्वास ठेवला. पण खरंच रम्या, मी खूप मोठी चूक केली तुझ्यावर विश्वास ठेवू. आणि आता मला तुझे खरे रंग माझ्यासमोर आलेत म्हणून मी काय आता तुला सुखानं जगून देत नसते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, रेखाताई आणि जुई ह्या दोघी जणींना पाळणा घरामध्ये पाठवण्यासाठी नंदिनीनं पाठवलेलं आहे. आणि त्यावेळेस बघा त्या दोघी पाळणा घरामधील त्या लेडीजला भेटायला आलेल्या आहेत. आणि त्यावेळेस बघा इथे रेखाताई म्हणतात की आमचा फॉर्म भरून वगैरे झालेला आहे. आणि त्यावेळेस ती बाई म्हणते की तुम्ही पैसे देखील दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन कधी करायचं आहे. त्यावेळेस रेखाताई म्हणते की खरं तर आजच, कारण मला दिवसभर खूप काम असतं ना, मी कामात असते आणि तिच्याकडे लक्ष देणं होत नाही, त्यामुळे मला आजपासूनच तिचं ॲडमिशन करायचं आहे. आणि खरंच आमची मुलगी ही खूप आगाऊ आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज तिच्याकडे लक्ष द्या. त्यावेळेस बघा ती लेडीज म्हणते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत की, आम्ही व्यवस्थित लक्ष देऊ तिच्याकडे. आता प्रेक्षकांनो यांचं बोलणं चालू असताना बघा मुद्दामून रेखाताई पर्स खाली पडते आणि त्यांच्या पर्समधून एक अत्तरची छोटीशी बॉटल ती खाली पडते. मग त्यावेळेस लगेच ती जुई अत्तरची बॉटल घेते आणि स्वतःच्या हाताला लावते. आणि त्यावेळेस बघा इथे रेखाताई तिच्यावर चिडते, काय अगं सकाळी येतानाच अत्तर लावलेस ना, आता परत. त्यावेळेस रेखाताई परत अत्तर लावते आणि म्हणते आमच्या दोघींना खूप वेळ आहे अत्तरचं. आता प्रेक्षकांनो इकडे बघा वसुंधरा म्हणते काय ग, तुला काही अभ्यास नाही का, म्हणजे काय IAS होण्याचे लक्षणं तुझ्यात अजिबात दिसत नाहीत. काय तर म्हणे लग्नाच्या अगोदर IAS झाली नाही आणि लग्न झालं तर संसार करायचा सोडून पुस्तकं वाचत बसलीस, आणि तेही करून काय IAS झाली नाही, नंतर तर काय साड्याच घातल्या आणि गच्चीवर जाऊन पतंग काय उडवायली. काय बावळटपणा आहे आणि काय विचित्रपणा तर एवढा की खेळण्यातल्या बोक्यालाच फिसकारलेला बोका पार्थ समजून बोलायला लागली. आता प्रेक्षकांनो यावेळेस रम्या म्हणते नाही तर काय, आणि आयत्या टायमिंगला परीक्षेला बसायला येऊ नये म्हणून पार्थला वाचवण्याचं नाटक करून हॉस्पिटलमध्ये जाऊन बसली. असं म्हटल्यानंतर बघा काव्या अजिबात चिडत न बोलता ती म्हणते की डार्लिंग, मी तरी हे सर्व करते ग, आणि मी तर IAS होणार म्हणजे होणार. आता माझ्या पोटामध्ये पार्थचं बाळ आहे म्हणून मी एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात IASचं पुस्तक असणार, IASचं पुस्तक वाचणार. पण तुझं काय ग, तू काय करणार आहेस, मी हे सर्व करेन आणि तू काय करणार आहेस, अजून देखील पार्थचीच वाट बघत बसणार आहेस का. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो रम्या ही विचारात पडते. आता इकडे बघा नंदिनी आणि जीवा ही पाळणा घर सुटायची वेळ झालेली आहे आणि त्यावेळेस तिथे वाट बघत असतात. तिथे रेखाताई असते आणि ते इन्स्पेक्टर देखील असतात. आता प्रेक्षकांनो यावेळेस जीवा म्हणतोय खूप टेन्शन येते का. त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते की हो खूप टेन्शन येते, भीती देखील वाटते आणि आपण ते काही चुकीचं करत नाही येत ना असं वाटते. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की नंदिनी हे बघ थोडंसं शांत हो, शांत राहा. त्यावेळेस नंदिनी म्हणते की शांत कसं राहू, जर त्यांच्या जीवावर बेतलं तर. आता जीवा हा रेखाताईला म्हणतोय की रेखाताई तुम्ही फक्त त्या बाईनं दिलेलं अत्तर हुंगायचं आहे आणि
त्याचा वास घ्यायचा नाही आहे असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी रेखाताईला सांगते की हे बघा रेखाताई, जर तुमच्या दोघींचाही जीव धोक्यात असेल तर मिशन सर्व काही सोडून द्या आणि तुम्ही स्वतःचा जीव वाचवा. असं म्हटल्यानंतर बघा रेखाताई म्हणते की आता पाळणाघर सुटायची वेळ झाली, मी जाते आणि जुईला घेऊन येते. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा नंदिनी म्हणते की ती अत्तर विकणारी बाई लहान मुलांच्या जीवाशी खेळते काय, ती फक्त एकदा माझ्या हाताशी लागू दे, मी तिची चांगलीच वाट लावते. आता प्रेक्षकांनो ती अत्तरवाली बाई बघा लहान मुलीच्या शोधातच असते आणि त्यावेळेस बघा ती खरंच खूप साधी सरळ बाई आहे असं ती वागत असते. आता प्रेक्षकांनो इकडे रेखाताई ही त्या पाळणा घरामध्ये जुईला घेण्यासाठी आलेली आहे आणि त्यावेळेस बघा ती पाळणा घरवाली बाई आहे ती म्हणते तुम्ही आता कसं जाणार, तुम्हाला ऑटो वगैरे काही लावून देऊ का. त्यावेळेस ती म्हणते की नाही, करू आमचं आम्ही मॅनेज. असं करून जुई आणि रेखाताई तिथून निघून जातात आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा नंदिनीचा हा जो संशय आहे तो खरा ठरतो. म्हणजेच पाळणा घरवाली बाईचं मुलं किडनॅप करण्यासाठी मदत करते आणि त्यावेळेस बघा ती त्या वृद्ध बाईला फोटो पाठवते आणि या मुलीला किडनॅप करा असं सांगते आणि त्यावेळेस सांगते की ह्या मुलीला अत्तराचं खूप वेळ आहे. आता प्रेक्षकांना हा फोटो बघा ती वृद्ध बाई बघते आणि तेवढ्यातच समोर तिला जुई आणि रेखाताई दिसतात आणि त्यावेळेस बघा या रेखाताईला देखील ती वृद्ध बाई दिसते आणि ती दिसल्यानंतर या दोघी जणी जुई आणि रेखाताई मुद्दाम भांडतात. त्यावेळेस रेखाताई म्हणते की काय अगं सारखं सारखं तू अत्तर काय मागतेस. त्यावेळेस ती बाई तेवढ्यातच येते आणि ती म्हणते काय झाले. तेव्हा रेखाताई सांगते अहो बघा ना सारखं अत्तर मागत असते, तिला अत्तरचं खूप वेळ आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणते जाऊ दे ग, लहान बाळांचं असतंच काहीतरी, बरं जाऊ दे, माझ्याकडं अत्तर आहे, सॅम्पल म्हणून मी फुकट देते, सॅम्पल आहे, सॅम्पलसाठी मी कसलाही पैसा घेत नाही, घ्या तुम्ही वास घ्या. असं म्हणून बघा ते रेखाताईच्या हातावरही अत्तर देते आणि त्या जुईच्या हातावर देखील अत्तर देते. दोघी अत्तर हुंकतात आणि लगेचच बेशुद्ध होतात. परंतु प्रेक्षकांनो या दोघी जणी बेशुद्ध होण्याचं नाटक करत असतात आणि तेवढ्यातच बघा एक लगेचच गाडी भरधाव वेगाने येते आणि त्या गाडीमध्ये ती जी वृद्ध बाई आहे ती जुईला घेऊन त्या गाडीमध्ये जाते. आता प्रेक्षकांनो थोड्याच अंतरावर गेल्यानंतर बघा रेखाताई लगेच शुद्धीमध्ये येते आणि तेवढ्यातच रेखाताई जवळ इथे जीवा आणि नंदिनी दोघेजणी आलेले असतात. त्यावेळेस रेखाताई म्हणते की या समोरच्या दिशेने गेलेले आहेत. तेव्हा जीवा म्हणतो की थांबा, मी त्या घड्याळामध्ये GPS ट्रॅकर लावलेला आहे, त्यामुळे ट्रेस करून बघतो. आता प्रेक्षकांनो त्यांना ट्रेस केल्यानंतर लगेचच माहीत होतं की समोरच्या बाजूला जुईला घेऊन गेलेले आहेत आणि बरोबर त्याच ट्रॅकिंगनुसार ते निघत असतात. पण प्रेक्षकांनो एवढ्यातच ती जी बाई आहे त्या बाईची नजर जुईवरच्या हातावर असणाऱ्या घड्याळाकडे जाते आणि त्यावेळेस लगेचच ती तिच्या हातातून घड्याळ खेचून घेणार तोपर्यंत जुई लगेच शुद्धीमध्ये येते आणि त्यावेळेस ती म्हणते अगं तू शुद्धीमध्ये कसं काय आलीस, म्हणजे तू बेशुद्ध झालीच नव्हतीस, तू बेशुद्ध होण्याची नाटके केली होतीस, म्हणजेच तू स्वतःच किडनॅप करून घेतलेला आहेस आणि आता तू काय आमच्या तावडीतून वाचत नसतेस. असे म्हणून बघा तिच्या हातावरचं जे घड्याळ आहे ते ती बाई खेचून घेते आणि त्या पुढच्या माणसाला सांगते की घे रे, गोडाऊनकडे गाडी घे. असं म्हणून ती आता समोर निघत असते आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात जुईकडे जे घड्याळ आहे ते घड्याळ ती खाली फेकून देते आणि म्हणते की लई शहाणी बनत होतीस काय. आता प्रेक्षकांनो इकडे जीवानंदिनी तिचा पाठलाग करत असताना अचानक GPS ट्रॅक बंद पडलेला आहे. यामुळे इथे नंदिनी खूपच घाबरलेली आहे आणि ती जीवाला साईडला गाडी घेण्यासाठी सांगते आणि जीवाला म्हणते की अहो बघा ना, हे GPS ट्रॅकर बंद झालेला आहे आणि तिने घड्याळ वगैरे काही भेटली असेल का, काढून घेतली असेल का, असा यांचा विचार असतो. आता प्रेक्षकांनो ती बाई जी आहे ती बघा जुईला गोडाऊनमध्ये घेऊन आलेली आहे आणि त्याच वेळेस गोडाऊनमध्ये अनेक मुले आहेत आणि त्या मुलांमध्ये बघा इथे जुईला ती जोरात ढकलते आणि ती म्हणते की जुईला स्वतःहूनच किडनॅप होऊन घेतलंयस ना, मर आता इथेच सड. असं म्हणून तिला जोरात फेकून देते. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच ती म्हणते बघा मास्टरला फोन कर आणि सांग की समरचे किडनॅपिंग कंप्लीट झालेलं आहे. आता प्रेक्षकांनो इकडे नंदिनी आणि जीवा यांना काही योग्य मार्ग भेटत नाही. 3 मार्ग असतात परंतु कोणीकडे जुई गेलेली असेल याचा काही ठाणपत्ता या दोघांना लागत नाही आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा नंदिनीची नजर एका झाडाकडे जाते आणि त्या झाडावर एक घुंगरू जे आहे ते पडलेलं असतं. तेच घुंगरू असतं जे नंदिनीने जुईच्या पायामध्ये बांधलेलं असतं आणि त्यावेळेस बघा त्यावरून जुई कोणत्या मार्गाने गेलेली असेल हे त्यांच्या लक्षात येतं आणि बरोबर त्या मार्गावरच हे दोघे जण जाऊ लागतात. आता प्रेक्षकांनो इकडे
नंदिनी म्हणते की अहो तुमच्या लक्षात आहे ना, मी हेच घुंगरू जुईच्या पायामध्ये बांधलं होतं आणि मला तर वाटतंय जुईने आपल्याला मार्ग कळण्यासाठी हे घुंगरू इथे फेकलेलं असेल. आणि त्यावेळेस जीवा देखील म्हणतो की हां, असंच काहीतरी असेल. जुईने आपल्याला योग्य मार्ग कळण्यासाठी हे घुंगरू इथे टाकलेलं असेल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, ही बाई जी आहे, वृद्ध बाई जी आहे, ती सांगते की अरे फोन कर आणि सांग मास्टरांना. एवढ्यातच इथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते की एवढी काय घाई आहे. असं म्हटल्यानंतर बघा या बाईच्या अगदी चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात आणि त्यावेळेस ती म्हणते की ए तोंडाकडे काय बघत बसताय, चला फोडून काढा ह्यांना. असं म्हटल्यानंतर बघा तिथे 3-4 माणसं जे त्या बाईचे असतात ते माणसं जीवावर हल्ला करतात आणि जीवाला मारहाण करण्यासाठी पुढे येतात, परंतु जीवा देखील त्यांना बेदम मारहाण करत असतो. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे नंदिनी त्या बाईला म्हणते की तू एक बाई आहेस ना, मग लहान मुलांच्या जीवाशी खेळताना तुला कसंच काही वाटलं नाही गं. यावेळेस ती बाई म्हणते की ए बाई, मी तुझं काही तर लेक्चर ऐकायला आलेली नाही. आणि तिथून सुटकायला बघते, तेवढ्यात नंदिनी तिचा हात घट्ट पकडते आणि सान करून तिच्या कानाखाली वाजवते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती बाई म्हणते की हे तुला खूप महागात पडेल, कारण इथं वरती बसलेले जे मास्टर आहेत ना, ते तुझं काही खरं करणार नाहीत. आता त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते की जा, मी घाबरत नाही तुझ्या मास्टराला, आता त्याच्यापर्यंतच तर पोहोचायचं आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा नंदिनी अजून तिच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते या मुलांना किडनॅप करताना तुझ्या हाताला कसं काही वाटलं नाही ग, कसे अडवलं नाही तुझ्या हातांना. असं म्हटल्यानंतर बघा तिचा हात तिथे नंदिनी घट्ट पिरगाळते आणि तिला म्हणत असते की तुझी जागा इथे नाहीये, तुझी जागा आता पोलीस स्टेशनमध्ये आहे. आता प्रेक्षकांनो इकडे जीवाला देखील ते माणसं, ते गुंड खूप मारहाण करत असतात, परंतु तेवढ्यातच ते अविनाशनं पाठवलेले इन्स्पेक्टर आहेत, ते इन्स्पेक्टर येतात आणि या सर्वांना ताब्यात घेण्यासाठी सांगतात. आणि त्यावेळी जीवा म्हणतो की धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही बरोबर टायमात आलात. त्यावेळेस इथे इन्स्पेक्टर म्हणतात की आमचं काही नाही हो, पण तुमच्यासारखी जर जनता असेल ना तर असल्या लोकांचा कुठेच निभाव लागणार नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो सगळे पोलीस त्या लोकांना घेऊन जातात आणि हे जे मुलं आहेत ते जीवाच्या अंगलटी येऊन पडतात. आणि त्यावेळी जीवा म्हणतोय की अरे तुमच्या आई बाबांना मी बाहेर घेऊन आलोय, जा त्यांना भेटा. असं म्हटल्यानंतर एक जी कॉन्स्टेबल आहे ती कॉन्स्टेबल त्या सर्व मुलांना त्यांच्या आई वडिलांना सुपूर्द करते. आता प्रेक्षकांनो इथे जीवा म्हणतोय की नंदिनी, जेव्हा हे सर्व मुलं माझ्या जवळ आले होते, जेव्हा त्यांनी मला घट्ट मिठी मारली होती, तेव्हा ना खरंच खूप भारी वाटलं. आणि नंदिनी म्हणते की अहो ती बाई मला म्हटली की यात तुझा कोणी मुलगा आहे का, तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की अरे खरंच माझं यामध्ये कोणीही नाहीये, माझा मुलगा नाहीये, तरी मी अगदी जीव तोडून यांना वाचवतेय, म्हणजे माझ्यात आई पण आहे. आणि प्रेक्षकांनो एवढ्यातच जुई म्हणते की हे बघ, त्यामुळेच तर तू सर्वात भारी आहेस आणि तू आई होणार आणि चांगली आई होणार हे मात्र नक्की आहे. असं म्हटल्यानंतर इथे जीवा म्हणतो की चला सर्वात मोठं काम बाकी आहे. आणि त्यावेळेस इथे जुईला पाय पुढे घ्यायला सांगतो आणि ते घुंगरू जे आहे ते इथे जुईच्या पायामध्ये बांधत असतो. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा जुई म्हणते की तू खरंच खूप चांगली आई बनणार आहेस. असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच नंदिनीला चक्कर येते आणि नंदिनी चक्कर येऊन खाली पडते. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे जीवा आणि जुई खूप घाबरलेली असतात, तिला उठवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती काही उठत नाही. मग जीवा तिला घेऊन घराकडे जातो. आता प्रेक्षकांनो घरी आल्यानंतर डॉक्टर नंदिनीला चेक करतायत आणि म्हणतायत की काही नाही, उन्हातानाचं जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे हिला चक्कर आलेली आहे आणि धावपळीमुळे असं हे सर्व घडलेलं आहे. असं म्हटल्यानंतर डॉक्टर काही मेडिकल लिहून देतात आणि त्या तिथून निघून जातात. आता प्रेक्षकांनो त्या निघून गेल्यानंतर मानिनी खूप चिडलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की आता मला खरं खरं सांगा, तुम्ही दोघं सकाळी नाश्ता करून कुठे गेला होतात. असं म्हटल्यानंतर इथे दोघेही अजून काही सत्य सांगायला तयार नसतात. आणि त्यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणते की जुईला तिच्या मावशीकडे द्यायला गेलो होतो. असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणते की अरे तुम्ही सकाळीच तर बोललात ना तिला कुठल्या तरी आजीकडे द्यायचं आहे आणि आता तुम्ही काय म्हणताय की तिच्या मावशीकडे द्यायचंय. मग तेव्हा नंदिनी म्हणते की हो, परंतु अगोदर मावशीला भेट घालून द्यायची होती आणि नंतर मग आजीकडे द्यायचं होतं. आता मानिनी म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. असं म्हटल्यानंतर बघा इथे जीवा म्हणतोय की चल आपण आता सांगूयात का खरं. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की नंदिनी तू सांग काय झालं तर. त्यावेळी नंदिनी म्हणते की मी नाही, तुम्ही सांगा. असंच या दोघांचं चालू असतं. आणि त्यावेळेस बघा मालिनी खूप चिडते आणि ती म्हणते की ए अरे जरा सांगाल का नाही, काय झालं होतं नेमकं, तुम्ही कुठे गेला होतात, प्लीज सांगाल का मला. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो मग नंदिनी मानिनीला सर्व काही सांगते आणि त्यावेळेस ती सांगते की आम्ही जेव्हा नाश्ता करून गेलो होतो तेव्हा एका ठिकाणी गेलो होता ना, तुम्हाला तर माहिती आहे की मागील 2-3 दिवसात आम्ही त्या किडनॅपिंगची केस जी
परिस्थिती आहे ती हँडल करत होतो. आणि त्यानंतर मग नंदिनीवर जो वार झाला तोही वार इथे जीवा मालिनीला सांगतोय. आणि आज जे काही घडलं सर्व नंदिनी इथं मालिनीला सांगत आहे. आणि ती म्हणते की आम्ही जुईला त्या वृद्ध बाईकडे पाठवलं होतं आणि त्या बाईने किडनॅप करून तिला नेलं होतं. मग तिथं गेल्यानंतर जे काही गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टी ते जीवाने आणि नंदिनीने मिळून मालिनीला सांगितलेल्या आहेत. मग त्यावेळेस बघा मालिनी खूप चिडते आणि ती म्हणते की अरे तुम्ही हे सर्व असं का करताय, तुम्ही कोण आहात, कोण हिरो हिरोईन आहात का पोलीस आहात कोण, असं म्हटल्यानंतर इथे ती जीवाला म्हणते की अरे तुला हिरोगिरी करायचीस तर तू एकटा कर ना, इथं नंदिनीला का मध्ये घेतलंयस, आणि जर तुम्हाला दोघाला काही झालं असतं, नंदिनीला काही झालं असतं तर मी तिच्या आईबाबांना काय सांगायचं होतं, असं म्हटल्यानंतर बघा इथे पार्थ मालिनीला शांत करतो आणि म्हणतो की अगं आई थांब जरा शांत हो, एवढं टेन्शन घेऊ नकोस, आहेत ना ते सुखरूप आलेत ना, असं म्हटल्यानंतर बघा इथे मालिनी म्हणते पण अरे जर काही झालं असतं तर मी काय करायचं होतं, असं म्हटल्यानंतर पार्थ देखील म्हणतो की जीवा तुम्ही हे खरंच खूप रिस्की काम केलंय आणि असं तुम्ही सर्व स्वतःचा जीव धोक्यात घालायला नको होता, सर्व करायला नको होतं, परंतु तुम्ही असं का केलं आणि इथून पुढे असं काहीही करायचं नाही, असं पार्थ आणि मालिनी दोघंही या दोघांना म्हणजे जीवा नंदिनीला ठणकावून सांगतायत. आता प्रेक्षकांनो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की नंदिनीची गोड न्यूज म्हणजेच प्रेग्नेंट असलेली गोड न्यूज इथं जीवा हा घरी सर्वांना सांगतोय आणि त्यावेळेस साखर वाटायला सांगतोय. तेव्हा मालिनी म्हणते की आमच्या या घराला कोणाची दृष्ट लागणार नाही. एवढ्यातच बघा इथे विजय आणि रम्या लग्न करून याच घरामध्ये कायमचं राहायला येणार आहेत. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडणार आहे. तर चला तर मग उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.